नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात असं आपण सातत्यानं सांगतो आणि खरोखरच तसं घडतं. या कार्यक्रमात सरळ स्पष्ट प्रश्न विचारले जातात आणि पुढारीसुद्धा बेधडकपणे बोलतात, अशी या कार्यक्रमाची ख्याती आहे. आज आपल्यासोबत या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट अनिल परब आहेत. अनिलजी, स्वागत आहे या कार्यक्रमात. खरं तर म्हणजे तुमची ओळख काय करून द्यावी आम्हाला प्रश्न पडतो, कारण अनेकांना तुम्ही माहीत आहात. ते शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खूप जवळचे, विश्वासातील आणि त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची ओळख, शिवसेनेत तसं दुर्मिळ मानलं जातं, मात्र न्यायालयीन लढाईत कायद्याची खिंड अगदी निकराने लढवणारे आणि अनेकदा त्यात विजय मिळवून देणारे, त्याचबरोबर मुंबई आणि बाकीच्या महाराष्ट्रात शिवसेनेची जी रणनीती ठरते त्यातही अनिल परब ही महत्त्वाची भूमिका बजावतात असं सांगितलं जातं. अनिल जी, आताची जी वेळ आहे ही अशी वेळ आहे, ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष गमावला, ठाकरेंनी धनुष्यबाण ही निशाणी गमावली. असं म्हणायचं का की ठाकरेंची शिवसेना, तिचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे आणि तुमच्यासारखे सर्व बिनीचे शिलेदार ही ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई लढतायत? अनिलजी नमस्कार. असं आहे की निवडणूक दोन ठिकाणी लढली जाते किंवा पक्ष दोन ठिकाणी लढत असतो. एक पक्ष कागदावर असतो आणि एक पक्ष लोकांमध्ये असतो. कदाचित आम्ही कागदावरची लढाई हरलेलो असू, अजूनही पूर्णपणे आम्ही हरलेलो नाही. सुप्रीम कोर्टात ही लढाई चालू आहे. कटकरस्थान करून कदाचित आम्हाला काही ठिकाणी मात देण्यात आमचे विरोधक यशस्वी झाले देखील असतील, परंतु हे कागदावरती. रस्त्यावर, लोकांच्या घरात, लोकांच्या मनात आजही जी शिवसेना आहे ती बाळासाहेबांची शिवसेना आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे जे काही राजकारण झालं गेल्या 2 वर्षांमध्ये हे काही मंजूर नाही, कारण महाराष्ट्रात राजकारणाची पातळी अशी कधीच खाली घसरलेली नव्हती. ज्या पद्धतीने राजकारण सध्याचं चालू आहे, दडपशाहीचं राजकारण चालू आहे, दबावतंत्राचं राजकारण चालू आहे. महाराष्ट्र यासाठी कधीच ओळखला जात नव्हता, परंतु ज्या पद्धतीने आत्ता हे सध्या वातावरण चालू आहे त्यामुळे लढाई ही निकराचीच असते. प्रत्येक लढाई ही लढाई म्हणूनच लढावी लागते आणि ही लढाई देखील आम्ही सर्व कडवट शिवसैनिक एक दिलाने उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहोत आणि ही लढाई लढू आणि जिंकू असा माझा विश्वास आहे. सध्या जे घडतंय त्यातून तसं वाटतं का खरोखर? कारण रोज बातमी येते, रोजचा दिवस उजाडतो तो कधी मुंबईतील हे नगरसेवक फुटले, ठाण्यातील ते गेले, विदर्भाच्या संपर्क प्रमुख गेल्या, प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या रोज एकतरी अशी बातमी एकेका जिल्ह्याची येत असते. आणि जी ही जी फोडाफोडी सुरू आहे, केवळ सत्ता हाती आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या, त्यामुळे भाजपकडे ईडी सारख्या यंत्रणा, त्यामुळे की आणखी काय कारण आहे नेमकं की हा असंतोष शिवसेनेत होताच तो दबलेला होता, आता तो उफाळून आलाय? बिलकुल नाही. जे लोक गेले ह्या सगळ्यापैकी 80% लोकांना दबावाच्या राजकारणाचे बळी पडलेले आहेत. आज काही कार्यकर्त्यांचं वय 60 वर्षाच्या पुढे गेलेलं आहे. त्यांना असं वाटतं की ह्या वयामध्ये मला तुरुंगात टाकलं तर काय होईल. काही लोकांना त्यांचे जे काही धंदे आहेत या धंद्यामध्ये अडचणी निर्माण केल्या आहेत. काही लोकांच्या मित्रांना किंवा त्यांच्याबरोबरच्या लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना शेवटी स्वतःच्या कुटुंबावर आलं की कदाचित चांगले चांगले लोक गळपटतात. हे सगळं जे चालू आहे हे दबावाचं राजकारण चालू आहे. केंद्रीय यंत्रणा ज्या पद्धतीने किंवा शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीने दबाव लावते, या दबावामुळे बरेच लोक जात आहेत. मनापासून कोणी जात नाही.
ज्या दिवशी सरकार जाईल त्या दिवशी हे सगळे मोकळे होतील. आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय, आणि जे कोण जात आहेत बघा, शिवसेनेमध्ये 5% नेते आहेत आणि 95% कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे 5% नेत्यांच्या बाबतीतलाच हा प्रश्न आहे. जे कार्यकर्ते आहेत यांना कुठली यंत्रणा काही करू शकत नाही, कारण कार्यकर्त्यांकडे ना तेवढी संपत्ती आहे, कार्यकर्त्यांकडे ना कुठल्या भानगडी आहेत, कार्यकर्त्यांकडे कुठला ना असा दबाव ज्यांच्यावरती लागू शकतात असा विषय आहे. त्यामुळे कार्यकर्ते शिवसेनेला सोडून जात नाही आहेत. शिवसेनेला सोडून कोण जात आहे? आमदार जात आहेत, खासदार जात आहेत, नगरसेवक जात आहेत, यांच्यावरती दबाव लावला जातो आहे. परंतु हे आले कोणामुळे निवडून? हे कार्यकर्त्यांमुळे निवडून आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हे कळेल की कार्यकर्ते महत्त्वाचे का नेते महत्त्वाचे. असं वाटतंय का अनिलजी की जे तिकडे जातात आहे त्यांना एक प्रकारचं प्रोटेक्शन कव्हर मिळतं आहे, जसं आपण इन्शुरन्स काढतो, विमा काढतो, तशा प्रकारची हमी मिळते आहे, एक संरक्षण हमी योजना सुरू आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे जे लोक गेले या सगळ्यांची यादी तपासून बघा. यांच्यावरती आरोप केले जातात, आरोप करून त्यांना घाबरवून सोडलं जातं, नोटिसेस पाठवतात, चौकशीला बोलवतात, आणि जसे ते BJPमध्ये किंवा शिंदे गटात गेले त्यांची चौकशी बंद होते, त्यांची कारवाई थंड पडते आणि त्यांना एक प्रकारचं संरक्षण दिलं जातं. आणि ह्या संरक्षणासाठी बरेच लोक तिकडे जातात. आता प्रश्न असा आहे, तिकडे जर असे घाबरवून आलेले लोक, अशा घाबरवून आलेल्या लोकांची लढण्याची मानसिकता किती असते तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत असे जे घाबरट लोक तिकडे गेलेले आहेत हे किती लढतील हा प्रश्न आहे. कारण शेवटी लढायला मानसिकता लागते. जे घाबरलेले आहेत, मनातून घाबरलेले आहेत, ते कसे लढाई लढतील? अनिलजी, आणि त्यामुळे माझ्यासमोर हा प्रश्न असा आहे की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठी आजही कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांची आम्ही वाट बघतोय. या निवडणुकांमध्ये आम्ही दाखवून देऊ. तुम्ही आता मगाशी उल्लेख केला 60 वर्षांवरील नेते तुरुंगात जायला घाबरतात, तसंच आर्थिक बाबतीतही उल्लेख केला. रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार तुमच्यासारखेच, तुमच्या एवढे नसतील, मात्र उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील. खूप चर्चा सुरू आहेत सध्या. त्यातही तुम्ही म्हणालात की तिकडे गेल्यानंतर खूप काही त्यांचं दिलं जातं, मिळवलं जातं, परंतु रवींद्र वायकर अद्याप तरी या क्षणापर्यंत तरी आपण जेव्हा बोलतोय त्याचं मी म्हणतोय ठाकरेंच्या शिवसेनेतच आहेत सध्या तरी कागदावर, तुमचा शब्द घेतो. परंतु बातमी आली की महानगरपालिकेनं त्यांच्या विरुद्ध जे आरोप झाले त्यापैकी तो 500 कोटींचा प्रकल्प, त्याच्याबद्दल वेगळंच आता भूमिका घेतली आहे. हे नेमकं काय चाललंय? तुमचा तो उल्लेख 60 वर्षांवरील नेत्यांना प्रकरण असं आहे की बोला या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेने त्यांना जी काही परवानगी दिली त्या परवानगीच्या आधारावरती ते सगळं उभं राहिलं. आत्ता त्यांचं जे सुप्रीमो क्लब आहे हा देखील त्यांनी तोडून महानगरपालिकेच्या परवानगीने त्यांनी बांधला. त्यावरती प्रश्नचिन्ह आले. त्याला देखील महानगरपालिकेने उत्तर दिलं की आमचं सगळं बरोबर आहे, आम्ही दिलेल्या परवानग्या बरोबर आहे. अचानक सत्ता बदलल्यानंतर त्यांच्यावरती परवानगी रद्द केली गेली. सांगितलं तुम्ही कागदपत्र लपवून ठेवली. मग कागदपत्र जर लपवून ठेवली होती, आज 13-14 वर्ष तो प्रकल्प चालू होता, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला असं वाटलं नाही की हे चुकीचं चाललेलं आहे. अचानक सत्ता बदल झाल्यावरती कुठले तरी कागद काढायचे बाहेर आणि ईडीला त्याच्यामध्ये आणायचं आणि घाबरवून सोडायचं. आज कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये महानगरपालिकेने त्यांच्या विरोधात युक्तिवाद केला, सुप्रीम कोर्टात महानगरपालिकेने त्यांच्या विरोधात युक्तिवाद केला. अचानक काल ॲफिडेविट फाईल केलं की आम्ही रिकन्सिडर करतो. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर वाटलं की ते आपल्याकडे येऊ शकतात तर लगेच ताबडतोब पलटी मारायची आणि अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना गळाला लावायचं. हे न समजण्या एवढं काही महाराष्ट्रातली जनता दूधखुळी आहे असं मला वाटत नाही. कालपर्यंत तुम्ही युक्तिवाद करता ते चुकीचं आहे सगळं. अचानक तुम्ही म्हणता की आम्ही कन्सिडर करू. या सगळ्या ज्या पद्धतीने चाललेलं आहे, ज्या पद्धतीने हे सगळं दबावाचं राजकारण, गळे दाबायचं राजकारण चाललेलं आहे आणि एखाद्याला इतका टोकाला न्यायचं की त्याच्यासमोर पर्याय ठेवायचा नाही,
अशा प्रकारचं राजकारण जे चाललेलं आहे, या राजकारणाच्यामुळे हे नेते गेलेले आहेत किंवा जातील असं माझं मत आहे. अनिलजी, परत एकदा वायकरांवरच विचारतो. जोगेश्वरीतील काही शिवसैनिकांशी मी गेल्या आठवडाभर बोलत होतो, वेगळ्या प्रकारच्या ज्या वेगळ्या स्तरावर शिवसेनेत काम करणाऱ्या. त्यापैकी काहींचं म्हणणं असं होतं की रवींद्र वायकर स्वतः, जे तुम्ही म्हणाल तसं 60 वर्षांवरील आहेत, ज्येष्ठ आहेत. दुसरं, त्यांच्या स्वतःच्या पत्नी यांच्याबद्दल एक भीती तयार करण्यात आली, त्यामुळे वायकरांना जावं लागतंय असं त्यांनी बोलून दाखवलं. दुसरं काहींचं म्हणणं असं होतं की अहो भोईटे सर, तसं नाही आहे. प्रत्यक्षात जिथं आमच्यासारख्या पॉलिटिकल पार्टनरपेक्षा बिझनेस पार्टनरवर चढ ठरतात, ते इंटरेस्ट जास्त ठरतात, तिथं वायकरांसारख्या निष्ठावानाला सुद्धा दुसरा मार्ग स्वीकारणं भाग असतं. नेमकं या दोन प्रकारच्या मतांपैकी कोणतं खरं आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, शिवसैनिक, जोगेश्वरीतले शिवसैनिक मी जवळनं ओळखतो, कारण मी जोगेश्वरीचा विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. जोगेश्वरीत अतिशय निष्ठावंत शिवसैनिकांची फौज आहे आणि इतके प्रचंड प्रमाणात शिवसैनिक आहेत तिकडे, एक शोधायला गेला तर 1000 सापडतात, अशी जोगेश्वरीची शिवसेना आहे. आणि त्या शिवसैनिकांच्या जोरावर आज वायकर असतील किंवा तिकडचे जे लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत झालेले आहेत ते निवडून आलेले आहेत. वायकर हे जरी आमदार असले तरी शिवसैनिकांची फौज आणि शिवसैनिकांची निष्ठा ही आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे. वायकर देखील हे अतिशय कडवट शिवसैनिक आहेत, त्यांना देखील कुठल्याही परिस्थितीत या दबावाला बळी पडायचं नाही. परंतु त्यांच्या पत्नीला, त्यांच्या बिझनेस पार्टनर्सना ज्या पद्धतीने सतवलं जाते, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती दबाव लावला जातोय आणि त्यांना एका विचित्र अवस्थेत त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेत. वायकरांसारखा कडवट शिवसैनिक नाही, परंतु जेव्हा पत्नीवरती आलेला आहे, बिझनेस पार्टनर्सवर आलेला आहे, अशा वेळेला माणूस दोलायमान परिस्थितीत जातो. ही वस्तुस्थिती आहे, कोणाच्या बाबतीतही होऊ शकतं. आज शिंदे गटात गेलेले कित्येक लोक याच मनस्थितीतनं गेलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला तिथे शिवसैनिक हा महत्त्वाचा आहे. शिवसेनेची फळी ही जोगेश्वरीमध्ये आजही मजबूत आहे, शिवसेनेची फळी आजही तिकडे कार्यरत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की याच्यापुढे देखील शिवसेनेला तिकडे यशच मिळेल, तिथे कधी शिवसेनेला अपयशाचा चेहरा बघावा लागणार नाही. आपण नेहमीच सांगतो, ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. रवींद्र वायकरांवर त्यांच्या कुटुंबियांसाठी, पत्नीसाठी, बिझनेस पार्टनर्ससाठी दबाव असल्यामुळे त्यातच पुन्हा महानगरपालिकेने जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे, संकेत दिलेले आहेत की होय आम्ही पुनर्विचार करतो, एक प्रकारची हमी. अनिल परब स्वतः कायद्याचे जाणकार सुद्धा आहेत, त्यांच्या शब्दात आपण ही ब्रेकिंग आता ऐकलेली आहे. त्याचबरोबर अनिलजी, एक मुद्दा त्यानंतर टीमकडे मला द्यायचं आहे. किरीट सोमय्या, तुमच्यापासून अनेक शिवसेनेच्या नेत्यांना हे नाव घेतलं तरी चेहऱ्यावर, कपाळावर आठ्याच येऊ शकतात. त्यांनी ओपन फोरम याच कार्यक्रमात इतिहास घडलेला, आजवर जे झालं नव्हतं ते पुढारी न्यूजनं ओपन फोरममध्ये याच कार्यक्रमात मी त्यांना विचारलेलं की असा आरोप होतो की किरीट सोमय्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतात, मात्र ज्यांच्यावर आरोप असतात ते जेव्हा भाजपावासी होतात किंवा भाजपाचे सध्याचे मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातात, तेव्हा मात्र किरीट सोमय्या मौन बाळगतात, गप्प बसतात. भ्रष्टाचाराविरोधातला लढण्याचा त्यांचा बाणा जणू काही मवाळ होतो, मावळून जातो. तेव्हा त्यांनी सांगितलेलं की माझ्यावर राजकीय म्हणजे आमच्या भाजपकडून एक प्रकारे दबाव असतो, मला मौन बाळगावं लागतं. त्याचा अर्थ मी लढाई सोडत नाही, कारण आम्हाला रामराज्य आणायचं आहे. रामराज्य आणण्यासाठी अशा तडजोडी कराव्या लागतात. काय म्हणाल या विधानावर? सर्वप्रथम किरीट सोमय्या हा महाराष्ट्रातला राजकारणातला एक दलाल आहे. आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती विश्वास कोणाचाही नाही, परंतु एक पोपट म्हणून त्याला भारतीय जनता पक्षाने ठेवलं आहे. आरोप करायचे, भंडावून सोडायचं. तो माणूस भाजपात किंवा शिंदे गटात गेला की ह्याचा पोपट थंड होतो आणि संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर हा नागडा पोपट आहे.
आणि ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघितलंय, किरीट सोमय्या यांनी कुठलंही प्रकरण तडीला लावलेलं नाही. फक्त आरोप करायचे, खोटे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची आणि त्याला घाबरवून सोडायचं माणसाला. आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीने किंवा शिंदे गटाच्या मदतीने किंवा आता अजित पवारांच्या मदतीने हे सगळे लोकांना BJPत किंवा वेगवेगळ्या पक्षात घेऊन जायचं. आणि ते एकदा गेले की त्याला उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. हा पोपट आहे. आणि त्याच्यामुळे त्याला हे कबूल करावंच लागतं की ज्या दिवशी एक माणूस ज्याच्यावरती आरोप केला आहे, आता ह्याची यादीच वाचू शकतो. भावना गवळी असतील, हसन मुश्रीफ असतील, प्रताप सरनाईक असतील, अर्जुन खोतकर असतील, हसन मुश्रीफ असतील, अजित पवार असतील, या सगळ्यांवरती त्याने आरोप केले. वायकरांवरती आरोप केले, माझ्यावरती त्यांनी आरोप केले, या सगळ्यांवरती त्याने आरोप केले. एकाचा तरी आरोप त्याने सिद्ध केला का? एकाचा तरी आरोप त्याने तडीस नेला का? आणि त्याच्याबद्दल त्याला काय नैतिकता आहे? त्याचं कॅरेक्टर लोकांनी अख्ख्या जगाने बघितलंय. तो कशा पद्धतीचा पिसाट माणूस आहे तो. ज्या पद्धतीचे त्याचे सगळे व्हिडिओ जनतेने बघितलेले आहे, अशा माणसाला भारतीय जनता पक्ष पुढे करते, हे भारतीय जनता पक्षाचं दुर्दैव असं म्हणायला पाहिजे. अनिलजी, असं बनायचं का मग? आणि त्याने मान्य केलंय की राजकीय दबाव येतो त्यावेळेला मी गप्प बसतो. याचा अर्थ असा आहे तो दलाली करतोय. अनिलजी, खरं तर तुमच्या या सगळ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केला तर तुम्ही सांगितलेलं आहे की अगदी निवडणुकांच्या काळामध्ये भिंतींना चुना लावण्यापासून असेल किंवा निवडणुकांची कार्ड लिहिण्यापासून असेल, ते आता या सगळ्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे, ही विश्वासार्हता कशी मिळवली आहे तुम्ही? म्हणजे अगदी याहून पुढे जाऊन बोलायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्यूपत्र सुद्धा तुमच्याकडे होतं. हा विश्वास कसा कमावता आलाय? बघा, बाळासाहेबांच्या प्रती असलेला आमचा विश्वास किंवा निष्ठा, आणि आम्ही कडवट शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवले आणि त्यामुळे बाळासाहेबांचा किंवा मातोश्रीचा विश्वास संपादित करण्यात आम्हाला यश मिळालं. आम्ही कधीही कुठल्याही संकटाला घाबरलो नाही. आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक कसा असावा, हे जे बाळासाहेबांनी घडवलेले आमच्यासारखे शिवसैनिक आहेत. आणि म्हणून साधा एक कार्यकर्ता, बघा, कुठल्याही पक्षात मला कुठलाही राजकीय वारसा नाही, तरी देखील मी साधा एक कार्यकर्ता, जसं आपण म्हटलं की चुना लावणारा, चुना भिंतीला फासणारा किंवा भिंती लिहिणाऱ्यापासून ते आत्तापर्यंत निवडणुका सगळ्या बघणारा एक कार्यकर्ता एवढी मोठी मजल मारतो, तो केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षातच ही शक्य आहे की एखाद्या सर्वसाधारण मुलाला किंवा एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या पदापर्यंत जाण्याची संधी ही फक्त याच पक्षात मिळू शकते. आणि म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्ता, ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही, केवळ आपल्या श्रद्धेच्या जोरावरती, बाळासाहेबांवर असलेल्या निष्ठेच्या जोरावरती, शिवसेनेवरती असलेल्या निष्ठेच्या जोरावरती, मातोश्रीवरती असलेल्या निष्ठेच्या जोरावरती इथपर्यंत पोचलेला आहे. आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालंय. शेवटी तुमची निष्ठा, प्रामाणिकता आणि मेहनत करण्याची ताकद हे तुमच्या यशाचं सूत्र असतं. यासोबतच जर आपण म्हणालो तर ज्या मृत्यूपत्राविषयी आपण बोलतोय, या मृत्यूपत्राला जयदेव ठाकरे यांनी आव्हान सुद्धा दिलं होतं आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे यांची जी बाजू होती, कायदेशीर बाजू, ती तुम्ही सांभाळली होती. म्हणजे राजकीय पातळीवरती असेल, पक्षाच्या पातळीवरती असेल आणि त्यासोबतच वैयक्तिक पातळीवरती सुद्धा ठाकरे कुटुंबांच्या तुम्ही नेहमी सोबत असता. ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेबांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास होता आणि बाळासाहेबांना हे माहीत होतं की कायदेशीर जाण थोडीशी मला आहे, त्यामुळे त्यांच्या मृत्यूपत्राचा मी एक्झिक्युटर होतो. आणि त्यांना माहीत होतं की हे प्रकरण मी यशस्वीपणे हाताळू शकतो. माझ्यावरती असलेला विश्वास, उद्धव ठाकरेंचा माझ्यावरती असलेला विश्वास, किंबहुना हे नाजूक प्रकरण जे असतं, अशा प्रकरणात घरचा विश्वासू माणूस लागतो. आणि माझ्यासारखी सर्व मोठ्या पदांपेक्षा ही गोष्ट महत्वाची आहे की बाळासाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रकरणाची जबाबदारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावरती दिली. याचा अर्थ बाळासाहेबांवर असलेली निष्ठा ही बाळासाहेबांना माहिती होती आणि माझ्यासाठी ते मोठं सर्टिफिकेट आहे असं मी समजतो. अगदी, म्हणजे
सर्वसामान्य कुटुंबामधून किंवा अगदी त्या स्तरामधून आलेल्या माणसाला सुद्धा शिवसेनेने खूप मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचवलं. मात्र अशा वेळेला जेव्हा अनेक पदं उपभोगून झाल्याच्या नंतर जेव्हा कार्यकर्ते असतील, नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे जेव्हा फुटतात पक्षामधून, त्यावेळेला कडवट शिवसैनिक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं? म्हणजे दुःख वाटतं? या सगळ्यांच्या आताच्या रिएक्शन्स बघून तुम्हाला राग येतो की मला कीव तर वाटते? मला दुःख वाटतं, कारण आम्ही एका ताटात जेवतो, एकत्र भांडतो सगळ्यांशी. आम्ही कित्येक प्रकरणात एकत्र पोलीस स्टेशनला गेलेलो आहे, अटक झालेली आहे, एका साध्या चटईवरती लॉकअपमध्ये झोपलेलो आहोत आंदोलनांमध्ये. असे सगळे जे जवळचे साथी केवळ कुठल्या तरी प्रलोभनापोटी किंवा हव्यासापोटी किंवा भीतीपोटी जातात, त्यावेळेला कधी कधी दया येते, कधी कधी कीव वाटते, कधी कधी राग येतो. परब साहेब, आत्ता ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये संक्रमण सुरू आहे, विशेषतः आज बरोबर असलेला सहकारी उद्या बरोबर असेलच हे सांगता येत नाही. आता तुम्ही उद्धवजींच्या बरोबर असता, काय मानसिकता आहे, काय पाहता तुम्ही? ते कशा पद्धतीने विश्वास ठेवतात नेत्यांवर? त्यांना कदाचित वाटत असेल आज बरोबर आहे, उद्या नसेल, काही सांगता येत नाही. अशा वेळी कसं कसं पुढे घेऊन चाललेत ते शिवसेना? काय मनस्थिती असेल त्यांची? नाही, बरोबर आहे की ज्या शिवसेनेच्या लोकांना शिवसेनेने मोठं केलंय, बघा, कर्तृत्व जरी असलं तरी शेवटी जोपर्यंत वरदहस्त मिळत नाही तोपर्यंत कोणाचीही राजकीय कारकीर्द फुलत नाही. कोणी असं म्हणू शकत नाही की मी स्वतः माझी राजकीय कारकीर्द फुलवली. पक्षाचा तुम्हाला आशीर्वाद लागतो, पक्षाच्या नेत्यांचा विश्वास लागतो, पक्षांच्या नेत्याची मदत लागते. आणि मातोश्रीने आत्तापर्यंत सगळ्यांना भरभरून दिलं. जे कोण मोठे झाले हे केवळ स्वतःच्या कर्तृत्वामुळे मोठे झाले नाहीत, तर बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादामुळे मोठे झालेले आहेत. आज तेच लोक ज्या वेळेला त्यांना उलट बोलतात किंवा त्यांच्या विरोधात बोलतात, माझं मत असं आहे, एखाद्याशी मतभेद होऊ शकतात, परंतु झालेल्या उपकाराची किमान आठवण ठेवली पाहिजे. त्यामुळे आज असलेला बरोबरचा माणूस उद्या बरोबरच असेल अशा प्रकारचं राजकारण आता राहिलेलं नाही. राजकारणामध्ये जरा कुठे मोठी संधी मिळाली, प्रलोभनं मिळाली किंवा भीती दाखवली तर माणसं आज बदलली जात आहेत, विचार करतायत कशाला जाऊ देत ना. पूर्वीची निष्ठा, पूर्वीची जी काय ताकद, जी निष्ठेची ताकद होती ती हळूहळू कमी होत चालली आहे, हे सत्य आहे. आणि अशा परिस्थितीत पक्ष चालवणं किती अवघड असतं हे सध्या उद्धव ठाकरेंना माहिती आहे. परंतु तसं जरी असलं तरी देखील आजही फार मोठी निष्ठावंतांची फळी ही उद्धव ठाकरेंबरोबर आहे. आणि शिवसेनेचा USP जो आहे तो शिवसैनिक आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, ज्याला ह्या वरच्या राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये. आणि त्यामुळे तो जोपर्यंत बरोबर आहे तोपर्यंत शिवसेनेला चिंता करायचं काही कारण नाही. अनिलजी, आत्ताच तुम्ही मगाशी बोलताना दुःख व्यक्त केलं, खंत व्यक्त केली. सध्या ज्यांना ठाकरेंनी मोठं केलंय अशा अनेक मोठी नावं, मोठे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक सोडून जातात, जे तुमच्यासारख्या नेत्यासोबत अगदी पोलीस स्टेशनपासून तुम्ही उल्लेख केला, ज्यांनी कामं केलेली असतात, एका चटईवर लॉकअपमध्ये पोलीस कोठडीत जे एकत्र झोपले, ते सुद्धा जेव्हा साथ सोडून जातात तेव्हा स्वाभाविकच तुम्ही म्हणाल तसं दुःख होतं. पण अनिलजी, एक वेगळे अनिल परब मी सुद्धा पाहिलेत, कारण त्यावेळी मी ती बातमी ब्रेक सुद्धा केलेली. आज दुःख व्यक्त करणारे, शिवसेना फुटताना दुःख व्यक्त करणारे, मनातील वेदना मांडणारे अनिल परब त्यावेळी सूत्रधार होते, चाणक्याच्या भूमिकेत होते आणि राज ठाकरेंच्या मनसेला फोडत होते. मुंबईच्या महानगरपालिकेतील मनसे जवळजवळ तुम्ही संपवली आणि शिवसेनेत विलीन केली. त्यावेळेचं काय होतं मन? ते योग्य होतं? नाही, ही परिस्थिती अतिशय वेगळी होती. आपण नीट विचार करा, यामध्ये आम्ही स्वतःहून कुठलाही पुढाकार घेतला नव्हता. मनसेच्या नगरसेवकांचं दुःख होतं की त्यांचे नेते त्यांना कुठल्याही प्रकारची योग्य वागणूक देत नाही आणि सगळे आम्ही येऊ इच्छितो. यांना कुठल्याही प्रकारचं आमिष किंवा कुठल्याही प्रकारची भीती किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती दबाव असा आम्ही लावला नव्हता. ते ज्या वेळेला समोरून आले
त्यावेळेला त्यांना आम्ही पक्षात घेतले. आणि असं घेणं याच्यापूर्वी पण आम्ही बरेच लोक घेतलेले आहेत. याच्यापूर्वी देखील शिवसेनेत बाहेरच्या पक्षाचे लोक आलेले आहेत. परंतु दबाव लावून, आमिष दाखवून, पैसे देऊन, दबाव तंत्राचा वापर करून, घाबरवून, आमच्याकडे काही कुठली ईडी, सीबीआय, NIA अशी कुठली एजन्सी नाही, इन्कम टॅक्स, की जी आम्ही त्यांच्या पाठीशी लावली आणि ते आमच्याकडे आले. असं त्या बाबतीत, मनसेच्या बाबतीत झालेलं नाही. नीट समजून घ्या. त्यांच्या लक्षात आलं की मनसेत राहून आमचं काही होणार नाही. आम्हाला शिवसेनेत आले तर शिवसेनेत महानगरपालिकेत आम्हाला काही पदं मिळतील. आता तुम्ही बघा, दिलीप लांडे त्याच्यात आमदार झाले शिवसेनेतना. त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार करून आले. ते आम्ही कुठली त्यांना लालूच किंवा कुठल्याही प्रकारचं भय किंवा कुठल्याही प्रकारचा दबाव आम्ही त्यांच्यावर लावलेला नव्हता. त्या लोकांमध्ये आणि यांच्यामध्ये फरक आहे. तिथे तर आमची सत्ता होतीच. आम्हाला तिथे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती ना. सत्ता बनवण्यासाठी आम्ही फोडलेले नाही आहेत, नीट समजून घ्या. आणि त्यामुळे तो विषय आणि हा विषय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तिथे शिवसेना ऑलरेडी होती आणि मजबूत होती. मनसेचाच मुद्दा आहे. तर आता एक चर्चा सुरू आहे की राज ठाकरेंबरोबर युती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिंदेच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. मनसे नेत्यांच्या भाजप बरोबरच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. खरं तर शिवसेना फुटलेली आहे, शिंदे भाजप बरोबर आहेत, अजित पवार भाजप बरोबर आहेत. असं असताना आणखी एका ठाकरेंची गरज भाजपला का भासते आहे असं तुम्हाला वाटतं? कारण मुंबईचं राजकारण फारच जवळून तुम्ही पाहता आणि त्याचे एक रणनीतिकार तुम्ही आहात. याचा अर्थ आपण अतिशय स्पष्ट दिसतोय. एवढा सगळा आटापिटा करून देखील भाजपला ही शाश्वती नाही की महाराष्ट्रात लोकसभेत अपेक्षित यश आपण मिळवू शकतो. सगळे प्रयत्न केले. शिंदेना घेऊन सरकार बनवलं. सरकार मजबूत असताना देखील अजित पवारांना बरोबर घेतलं. ते मजबूतपणे घेऊन सरकार अजून मजबूत केलं. असं असताना देखील आजही त्यांना राज ठाकरेंची गरज लागते. याचा अर्थ सगळं गोळाबेरीज करून देखील गोळाफेकीत त्यांचा चेंडू लाईनच्या पार जात नाहीये, हे अतिशय स्पष्ट चित्र त्यांना दिसतंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद ही त्यांना अजूनही दिसते. आणि म्हणून मात करायचं असेल तर ह्या सगळ्यांना गळाला लावलं पाहिजे, हाही त्यांची धडपड आहे. परंतु हे करत असताना जर राज ठाकरेंना बरोबर घेतले तर भारतीयच्या परप्रांतीयांची जी मतं, जी आज मोठ्या प्रमाणात, जी आज मुंबईत, ठाण्यात, महाराष्ट्रात आहे, या मतांचं ते काय करणार आहे? त्यांना राज ठाकरेंची भूमिका मंजूर आहे का? हे सगळे विषय पुढे येणार आहेत. त्यामुळे एका बाजूने कदाचित ते जवळ करतील, दुसऱ्या बाजूने काहीतरी ते गमावतील. परब साहेब, बघा की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप सत्तेत आहे. त्यांनी मोठे पक्ष फोडून त्याचे सहकारी मोठा भाग त्यांच्याकडे घेतलेला आहे. आमदार आहेत, खासदार आहेत, सगळे बरोबर आहेत. तरीही ते राज ठाकरेंना बरोबर घेण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे शिवसेना अडचणीत आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अडचणीत आहे, कमकुवत केली गेली आहे, लढते आहे, संघर्ष होतो आहे, रोज नेते बाहेर पडत आहेत. अशा वेळी राज ठाकरेंना बरोबर घ्यावं असा विचार कधी या शिवसेनेत होतो का? व्हायला हवा का? काय वाटते तुम्हाला? नाही, या बाबतीत पक्षाचे प्रमुख विचार करतील. हा विचार करण्याची जबाबदारी काय आमची नाहीये, ते पक्षाचा. कारण शेवटी तो कौटुंबिक विषय पण आहे, तो राजकीय विषय पण आहे. या सगळ्या बाबतीमध्ये दोन्ही ठाकरे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच निर्णय घेऊ शकतात. याच्यामध्ये तिसरा कोणीही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तो निर्णय त्या दोघांवरती आहे की काय करायचं ते. पण भारतीय जनता पक्षाला आज प्रत्येकाची गरज आहे. म्हणजे एवढं सगळं मजबूत सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. एक दिवस मला असं वाटतं की या ट्रेनला सगळी इंजिनच राहतील, डबा राहणारच नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब काय आहे, या सगळ्यामध्ये ओरिजिनल भाजपाचा कार्यकर्ता कुठे गेलाय? म्हणजे आरक्षणाचा सध्या विषय चालू आहे, आपण बघताय महाराष्ट्रात आरक्षणावर ना किती गोंधळ चालू आहे. माझी तर मागणी आहे की ओरिजिनल
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना किमान 10 ते 15% तर आरक्षण ठेवा. आज त्यांच्याच आरक्षणाचे वांदे झालेत. आज त्यांच्या प्रवक्त्यांना 12 वेळा त्यांचं उमेदवारीसाठी नाव चर्चेत येतं आणि 12 वेळा त्यांना डावललं जातं. त्यांचा मुलगा खंत व्यक्त करतो की माझ्या वडिलांनी आयुष्यभर पक्षासाठी कार्य केलं, परंतु त्यांना अशा पद्धतीने डावललं जातं. सगळ्या ओरिजिनल लोकांना आज त्यांची परिस्थिती काय आहे? या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये आमच्याशी त्यांनी मुख्यमंत्री पदावरनं भांडण केलं, पण त्यांचा मुख्यमंत्री कुठे झाला? मुद्दा असा आहे, एक ठाकरेंचा उल्लेख केलात तुम्ही, उद्धव ठाकरे. म्हणजे देश पातळीवर विचार केला तर मोदी नावाचा एक मेगा ब्रँड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, ज्याच्याशी मुकाबला करणं, सामना करणं तेवढं सोपं मानलं जात नाही. निवडणुकांमागून निवडण्या येत, परंतु जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा इथं दिसतं एक ठाकरे नावाचा ब्रँड आहे, दुसरा, तिसरा पवार नावाचा ब्रँड आहे. कुठंतरी असं वाटतं का की आदित्य ठाकरे या युवा नेत्यावर ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, सातत्याने होतात, सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन आणि इतर अनेक प्रकरणं, अशा प्रकारची जी बिलो द बेल्ट ज्याला म्हणतो तशी काढली जातात, आरोपांची मालिका होते. उद्धव ठाकरेंच्या विरोधात एक वेगळ्या आरोपांची मालिका असते. ब्रँड ठाकरे संपवण्याचा एक कुठचा तरी राजकीय कट दिसतोय का अनिलजी? हा 100% राजकीय कट आहे. उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती, त्यांचं कोविड काळात केलेलं कार्य कुठेतरी पुसून टाकायचं म्हणून कोविड घोटाळा काढायचा, खिचडी घोटाळा काढायचा, त्याच्यात चौकशा लावायच्या, त्याच्यात कोणाला तरी आतमध्ये टाकायचं, अधिकाऱ्यांना आतमध्ये टाकायचं, हे मिळालेली सहानुभूती पुसण्याचा प्रयत्न करतायत. उद्याचं भवितव्य म्हणून आदित्य ठाकरेंकडे बघितलं जातं तर अगोदरच बाळाला नख लावून टाकायचं गळ्याला, अशातला हा प्रयत्न आहे. कदाचित बघा, हे ठाकरे आडनाव असे त्याची किमया आहे आणि त्या किमयेची महाराष्ट्राने वारंवार प्रचिती घेतलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेते होतील ही भीती त्यांना आहे. म्हणून आत्ताच त्यांना बदनाम करून टाका, त्यांच्यावर आरोप करा. मला सांगा, सुशांत सिंग राजपूत केसची पूर्ण चौकशी सीबीआयने केली, काय मिळालं त्याच्यामध्ये? काय झालं का त्याच्यामध्ये? पूर्ण चौकशी केली. दिशा सालियन प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली, सीबीआयने केली, मुंबई पोलिसांनी केली. काय मिळालं का? तरी देखील सतत आरोप करत राहायचे, तरी सतत बदनामी करत राहायची, जेणेकरून अशा बदनामीने माणसाचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम ते करत असतात आणि ते सतत काम भारतीय जनता पक्ष करत असते. त्यांच्याकडे ठरलेले ठराविक पाळीव लोक आहेत, ज्या पाळीव लोकांना ईडीची फाईल दाखवली जाते सकाळी आणि त्यांना सांगितलं जातं की चला सुरू व्हा, आज काम करा, नाही तर तुमची संध्याकाळी ईडीमध्ये रवानगी. अशा प्रकारचे काही पाळीव लोक त्यांनी ठेवलेले आहेत आणि ते सतत भुंकत असतात. अनिलजी तुम्ही शिवसेनेचे नेते आहात. ज्या अनिल परबांना मी ओळखतो ते सरळ स्पष्टच नाही, बेधडक बोलतात, कुणाचीही पर्वा करत नाहीत. भाजपचे ते पाळीव ठेवलेले लोक कोण? नावं घ्याच आज पुढारी न्यूजवर, सांगा महाराष्ट्राला प्लीज. नाही, हे तर तुम्ही दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघत असतात. मला तुम्हाला माहिती आहे, किरीट सोमय्याच्या बाबतीत तर मी अतिशय स्पष्ट बोललो. आपण बघताय नारायण राणेंची दोन्ही मुलं ज्या पद्धतीने बोलतायत. आता मला सांगा, हे लोक ईडीवरती बोलतायत, हे लोक आम्हाला पोलिसांच्या भीत्या दाखवतायत, हे लोक कशासाठी गेले हो भारतीय जनता पक्षामध्ये? यांच्या फाईल तयार केल्या म्हणूनच गेले ना. कारण ज्या काँग्रेसमध्ये राहून त्यांनी भारतीय जनता पक्षावरती एवढे बेछूट आरोप केले होते, केवळ त्या अविघ्नची फाईल समोर ठेवली, ते भारतीय जनता पक्षात गेले. त्याला दररोजचं काम दिलेलं आहे, बोला. भारतीय जनता पक्ष याच्यात फक्त मजा बघतोय. शिवसेनेचे लोक शिवसेनेला भिडवून टाकायचे, राष्ट्रवादीचे फुटीर लोक राष्ट्रवादीला भिडवून टाकायचे आणि ह्यांनी फक्त मजा बघत बसायची. हे त्यांचं धोरण आहे. अनिलजी, मुंबईतला जो गिरणगावचा जो भाग आहे तो तिकडे ठाकरेंचं वर्चस्व अधिक आहे. सो एकेकाळी तिकडे खूप साऱ्या गिरण्या होत्या आणि ह्या गिरणी कामगारांना आश्वासनं दिली होती त्यांच्या नोकरीवर गदा आणून की तुम्हाला घरं मिळतील. पण हजारो गिरणी कामगार आहेत ज्यांना अजूनही घरं मिळाली नाहीत. तर याबाबत तुम्ही काय सांगाल? म्हणजे ठाकरेंची शिवसेना याबाबत काय करेल? याबाबत ठाकरेंची शिवसेना लढतेच आहे. गिरणी कामगारांच्या मोर्चाचं प्रत्येक वेळेला नेतृत्व हे शिवसेनेनेच केलेलं आहे.
आजही त्यांच्या घराच्या प्रश्नावरती शिवसेना लढते. आपल्याला माहिती आहे मागे शिवसेनेने याच्या बाबतीत मोर्चा पण काढला होता. गिरणी कामगारांच्या घरावरती आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत बोलत असतात. गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीत आजही आमचे सचिन अहिर या सगळ्या प्रकरणांवरती लक्ष ठेवून लढत असतात. त्यामुळे शिवसेना या प्रश्नावरती अतिशय आग्रही आहे की ज्या गिरण्या तिकडनं गेल्या त्यांच्या कामगारांच्या वारसांना किंवा कामगारांना हयात असलेल्या घरं मिळालीच पाहिजे. यासाठी सतत शिवसेना लढते आणि ह्याच्या पुढे देखील लढत राहील. राम मंदिर बांधलं गेलं अयोध्येत, प्राणप्रतिष्ठा झाली, अख्ख्या देशाने तो सोहळा पाहिला. तर अशी कुठे खंत आहे शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे की आपल्या पक्षातले तिथे कोणीच नव्हते, तुमची मनोभावे इच्छा होती की तिथे राम मंदिर व्हावे, पण पक्षातलं तिथे कोणीच अनुपस्थिती होती, कोणी तिथे त्या सोहळ्याला नव्हतं, अख्ख्या देशाने पाहिलं. तर अशी आता आपण जर भाजपमध्ये सोबत असतो तर ते क्रेडिट मिळालं असतं किंवा अशी काही मनात एक खंत आहे का आपल्या? नाही, हा क्रेडिटचा विषय नाही, हा तमाम हिंदू वासियांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे क्रेडिट कोणाला मिळतं आमच्यासाठी हा विषय महत्वाचा नाही. तिथे राम मंदिर झालं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की राम मंदिर व्हायला पाहिजे. जेव्हा कोणीच जबाबदारी घेतली नव्हती त्यावेळेला बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली. जेव्हा सगळेजण हात झटकत, कारण ती लिगल केस मी बघत होतो बाळासाहेबांची, त्यामुळे मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. ज्या वेळेला सगळे हात झटकत होते त्यावेळेला बाळासाहेबांनी अगदी पुढे येऊन जबाबदारी घेतली होती, कुठल्याही परिणामांची पर्वा न करता. आज ठीक आहे, आज सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यांनी त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला त्याच्या बाबतीत दुःख असायचं कारण नाही. आम्हाला एका बाबतीत समाधान आहे की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं. आता तुम्ही बाळासाहेबांचा उल्लेख केलात, तर तुम्ही शिवसेनेमध्ये येणं, तुमचं काम सुरू होणं राजकीय क्षेत्रातलं, या गोष्टीसाठी निश्चित बाळासाहेब हा एक मोठा विचार त्याच्यामागे होताच. तर तुम्हाला थोडंसं परत सुरुवातीच्या काळात तुमच्या घेऊन जाईन मी. तुम्ही शिवसेनेमध्ये येणं आणि काम सुरू करणं याच्यामध्ये बाळासाहेबांनी सुद्धा काही मुलाखतींमध्ये स्पष्टपणे हा उल्लेख केलाय, म्हणून इतका थेट प्रश्न विचारते की बाळासाहेब ठाकरे, अनिल परब आणि केबल नेटवर्क हे नातं नेमकं काय, याच्याविषयी आम्हाला ऐकायला मिळेल का ओपन फोरम मध्ये? मी कित्येक वर्ष केबलचा व्यवसाय करतो आणि ह्या सगळ्या मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात मराठी मुलं ज्यांना रोजगार नव्हता, ही सगळी मुलं केबलमध्ये व्यवसायात आली आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांची असोसिएशन चालवण्याचं काम मी केलं. ह्या केबल व्यवसायावरती फार मोठं संकट येत होतं आणि केबल व्यावसायिक सगळी जी मराठी मुलं बेरोजगार होणार होती, ज्या वेळेला 2003च्या कंडिशनल ॲक्सेस सिस्टीम ज्या वेळेला आली त्यावेळेला बाळासाहेबांनी मला पूर्ण ताकद दिली. अटलजींचं सरकार होतं, स्वतः बाळासाहेब त्यांच्याशी बोलून ह्या मराठी माणसाच्या व्यवसायाला बाळासाहेबांनी सावरलं आणि मुलांना बेघर होऊ दिलं नाही. त्यामुळे बाळासाहेबांचं माझं केबल व्यवसायाचं एक घट्ट नातं होतं. अगदी अनिलजी, पण आणि ह्या थोडंसं तुम्हाला व्यवसायात मध्ये मराठी थांबून मुलांना फक्त एवढंच विचारेन की बाळासाहेबांच्या एका शब्दावर केबल नेटवर्क बंद होत होतं, अशा ज्या चर्चेत किंवा बाळासाहेबांनी मुलाखतीमध्ये जे सांगितलं ते खरं आहे का? हो, आजही तेच सांगतो, हे खरं आहे. त्याचं कारण असं आहे की केबल व्यवसायातले सगळे जे लोक आहेत हे बाळासाहेबांना आपलं दैवत मानत होते. त्याचं कारण असं होतं की बाळासाहेबांनी त्यांचा व्यवसाय वाचवला होता आणि त्यामुळे त्यांच्या एका शब्दावरती अख्खी महाराष्ट्रातली केबल बंद व्हायची, कारण त्यांनी त्यांचा व्यवसाय वाचवला होता. आणि म्हणून बाळासाहेबांच्या आणि मी त्या सगळ्याचा अध्यक्ष होतो. त्यामुळे बाळासाहेब, माझं आणि केबल व्यावसायिकांचे संबंध अतिशय घट्ट होते. बाळासाहेब आमच्या सभेला यायचे आणि सभेमधनं आम्हाला मार्गदर्शन करायचे. उद्धव ठाकरे आमच्या सभेला यायचे, मार्गदर्शन करायचे. कोणी राजकीय पक्षाचा पुढारी आमच्या सभेला आलेला नाही, केवळ शिवसेना सोडून. ज्या प्रमाणात मुंबई आणि कोकणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने संघटन बांधणी केलेली आहे, त्या प्रमाणात विदर्भात अशी संघटन बांधणी झालेली नाही असं शिवसैनिकांचं मत आहे. तर विदर्भाकडे ठाकरेंच्या म्हणजे मातोश्रीचं विदर्भाकडे दुर्लक्ष होत आहे का, असं तुम्हाला वाटते का? नाही, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक पूर्व विदर्भ, एक पश्चिम विदर्भ. आत्ता मला काल रात्री साहेबांशी जेव्हा बोलत होतो त्यावेळेला मला साहेब सांगत होते की काल ते बुलढाण्यामध्ये गेले होते. त्यावेळेला बुलढाण्यामध्ये रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात लोक शिवसैनिक उभे होते आणि त्यांचं स्वागत करत होते.
या विदर्भाच्या पट्ट्यामध्ये शिवसेना आजही मजबूत आहे. कदाचित नागपूर भंडारा इकडे जे शिवसेनेचं थोडंसं कदाचित विस्कळीत असू शकतं. पश्चिम विदर्भामध्ये शिवसेना अतिशय मजबूत आहे. आजपर्यंत शिवसेनेला तिकडनं भरपूर आमदार खासदार मिळालेले आहेत आणि याच्या पुढे देखील मिळतील असा विश्वास आहे. जिकडे काही दुर्लक्ष झालेलं आहे बघा, तिकडे आता नव्याने जिकडे पोकळी झाली आहे ती भरून निघते आणि मला असं वाटतं की काही दिवसामध्ये ही सगळी पोकळी भरून निघून एक नव्याने संघटन तिकडे उभं राहील असा माझा विश्वास आहे. अनिलजी, आपण बघतोय पक्षामध्ये ज्या प्रकारे इन्कमिंग एकीकडे होतंय पण आउटगोईंग मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय आणि आता अगदी निवडणुका येऊन ठेपल्यात. तर या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचा अजेंडा काय असणार आहे किंवा भूमिका त्यांची कशी असेल? शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे की आपल्याला माहिती आहे की शिवसेना सर्वसाधारण माणसाच्या बरोबरीने आहे आणि सर्वसाधारण माणसाचे जे प्रश्न आहेत हे शिवसेनेचे प्रश्न आहेत. आता तुम्ही बघताय की हे सगळं ज्या वातावरणामध्ये गेले काही दिवस हे आरक्षण चालू आहेत किंवा बाकीच्या ज्या सगळ्या भानगडी चालू आहेत, याच्यापासून मूळ प्रश्न जे आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, लोकांच्या घराचे प्रश्न असतील, ह्या प्रश्नांच्या जोरावरती जे सत्तेवर आलेत त्याच्यावर ते काहीच बोलत नाहीयेत. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष किंबहुना देशाचं लक्ष वेगवेगळ्या प्रश्नांकडे वळवलं जाते. परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत, या मूलभूत प्रश्नांवरती कोणीच काही बोलत नाहीये आणि मीडियाने जो काही त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे तो देखील आवाज उठताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे सर्वसाधारण, मला तुम्ही एक गोष्ट सांगा की सर्वसाधारण माणसाला ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत, ह्या समस्यांवरती उत्तर काय? आज ग्रॅज्युएट्स मुलं आहेत, आज उठसूट परदेशात जात आहेत. तुम्ही बघताय परदेशात जाणाऱ्यांचा टक्का किती मोठ्या प्रमाणात वाढलाय. का? तर त्यांना आपला देश आता त्यांच्या करिअरसाठी सुरक्षित वाटत नाहीये. बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज सगळीकडे कंत्राटी कामगार ठेवलेले आहेत. आता हा आरक्षणाचा एवढा मोठा विषय जरी झालेला असला तरी सरकारी नोकरीमध्ये किती लोकांना मिळणार आहे आरक्षण, याचा आकडा सरकारने जाहीर करायला पाहिजे. ह्या सगळ्याचा शेवटी मूळ प्रश्नाशी जो संबंध आहे त्याच्या बाबतीत कोणाच बोलत नाही. आज महागाई किती अडकली, ग्राइडिंगच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, त्या बाबतीत कोण बोलत नाहीये. 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार होती, कोणाला घरं मिळालेली आहेत? पंतप्रधान आवास योजनेचा बोजवारा वाजलेला आहे. आता 47ची स्वप्न दाखवली जात आहेत, म्हणजे 47 पर्यंत हे अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेत अशी परिस्थिती आता निर्माण केली जाते. अनिलजी, हे सर्व ठीक आहे, आवडलं, मला खरोखर आवडलं की एक राजकीय नेता, महाराष्ट्रातला नेता, मराठी नेता जनतेच्या प्रश्नांवर बोलतोय. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, तसंच सरकारी सेवेतील भरतीचा प्रश्न, सर्व मुद्दे तुम्ही मांडताय. शिवसेना म्हटलं की आम्हाला शिवसेना स्टाईल आठवते. बालपणापासून मी मुंबईकर आहे, जन्मानं कर्मानं, त्यामुळे विचारतो, ती शिवसेना स्टाईल या जनतेच्या प्रश्नावर त्या आक्रमकतेनं सध्या रस्त्यावर का दिसत आणि कधी दिसणार आता विरोधात असताना? आता तुम्ही म्हणताय मुंबई महानगरपालिकेवर आम्ही मोर्चा काढला का? तर मुंबईतल्या महानगरपालिकेचे जे प्रश्न आहेत, मुंबई महानगरपालिकेचा निधी वाटपामध्ये भारतीय जनता पक्ष ज्या प्रमाणात पक्षपातीपणा करते, ज्या प्रमाणात, आज मी मुंबईचा टॅक्स पेअर आहे, केवळ माझा नगरसेवक शिवसेनेचा आहे म्हणून माझ्या वॉर्डाला निधी द्यायचा नाही. अहो, माझ्या टॅक्सवरती महानगरपालिका चालली आहे. तुमच्या राजकारणात माझा बळी का जातोय? मी जर टॅक्स पे करतोय तर माझ्या मूलभूत गरजांसाठी जो काय महानगरपालिकेचा निधी आला पाहिजे, हा केवळ माझ्या वॉर्डाचा नगरसेवक शिवसेनेचा आहे म्हणून येत नाही आणि ह्याला कोणी विचारत नाहीये. प्रशासक मनमानी करतायत, टेंडर्स ज्या पद्धतीने उघडली जात आहेत कोणी विचारत नाहीये. फक्त राजकीय काही ठराविक नेत्यांच्या मित्रांना टेंडर्स मिळावी म्हणून त्या पद्धतीने टेंडर्सचं वाटप केलं जात आहे. आपण बघताय महानगरपालिकेच्या पैशाची लूट चाललेली आहे, यावरती कोणी काही बोलत नाहीये. शिवसेनेने आवाज उचलला, शिवसेनेने मोर्चा घेतला. आज धारावीतल्या घरांचा प्रश्न आहे, कोणी घेतला?
शिवसेनेने घेतला. महागाईवरती गावोगावी आंदोलनं केली जात आहेत, लाईटवरती आंदोलनं केली जात आहेत, रस्त्या राखू केले जात आहेत. हे सगळे मूलभूत प्रश्न घेऊन शिवसेना आजही रस्त्यावर उभी आहे आणि ती कायम रस्त्यावर उभी राहणार हे याची मला पूर्ण खात्री आहे. कारण मी देखील तळागाळाचा कार्यकर्ता आहे, तिथूनच मी इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचं मूळ आणि शिवसेनेचं कुळ हे रस्त्यावर आहे. अनिलजी, खरं तर मुंबईविषयी आपण बोलतोय, मात्र मुंबईकरांचं सध्या आता एक वेगळंच म्हणणं आहे. कारण मुंबईच्या कुठल्याही टोकाला गेलात तरी मुंबईची जी अवस्था आहे, म्हणजे सगळी मुंबईच आता रिडेव्हलपमेंटला काढली आहे का असं चित्र बघायला मिळतं. म्हणजे विकासाचा मुद्दा असेल, आता मेट्रोचा मुद्दा असेल, रस्त्यांचं दुरुस्तीकरण असेल, या सगळ्यामधून किंवा आणखी प्रदूषण असेल, या सगळ्यामधून बेसिक गोष्ट जी आहे, मुंबईकर म्हणून जे जगणं आम्ही मागतोय ते मिळताना कुठेच दिसत नाही असा आरोप आहे सगळ्या नागरिकांचा. माझं म्हणणं हेच आहे की मुंबईचा विकास याची एक ब्लूप्रिंट आहे की मुंबईच्या लोकसंख्येच्या अपेक्षेने मुंबईकरांना काय हवंय, मुंबईकरांच्या गरजा काय आहेत. मेट्रो मुंबईची गरज आहे, ती व्हायला पाहिजे. आज 50 ते 60 वर्षाच्या बिल्डिंग झाल्या आहेत, ज्या बिल्डिंग पडू शकतात त्या रिडेव्हलप झाल्या पाहिजेत. परंतु मी सरसकट काही हजार कोटीचे 6,000 कोटीचे रस्त्याची टेंडर काढतायत, जे रस्ते कालावधीमध्ये पूर्ण होणार नाहीत, परंतु कोणाला तरी मेगा टेंडर, मेगा स्कॅम अशी जी काही लूट चालू आहे. आता आपण कालच आम्ही जे एक प्रकरण आपण बघितलं असेल, 263 कोटीचं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा. त्याचे तुम्ही जर आयटम बघितले जे कधीच लोकांना अपेक्षित नाहीयेत की हे असायला पाहिजे. रस्त्याचा प्रश्न आहे, टेंडर काढतंय कोण? सीपीडी. प्रश्न कुठले आहेत? कस्टमाइज आयटम कुठले आहेत? 5. आणि सगळे हे जे काही घोटाळे चालले आहेत हे मित्रांचं भलं करण्यासाठी चाललंय. मुंबईचा जो काही शाश्वत विकास आहे, मुंबईच्या लोकसंख्येप्रमाणे मुंबईला असलेल्या गरजा भागवण्यासाठी जो काही विकास व्हायला पाहिजे तो दिसत नाहीयेत. सगळे रस्ते खणून ठेवलेत, कुठेही काम चालू नाहीये, कारण पेमेंट्स दिलेली नाहीयेत. कॉन्ट्रॅक्टर लोकांकडे पैसे नाहीत, फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करतायत, टेंडर्स काढली जात आहेत, पहिलं पेमेंट केलं जात आहे, टक्केवारी घेतली जाते आणि पुढचं काम बंद आहे. आपण सबबमध्ये जरा फिरा, सगळे रस्ते सिमेंट, छोट्या छोट्या गल्ल्या देखील सिमेंटच्या अपेक्षित नाहीये. सिमेंटचे रस्ते कुठे असायला पाहिजेत याचे निकष आहेत. त्याला स्ट्रॉम वॉटर ड्रेन असली पाहिजे. सगळं रस्त्यावरती असं उघडं टाकायचं आणि फक्त टक्केवारी घेऊन मोकळं व्हायचं. त्याचं कारण असं आहे की या सरकारमधल्या लोकांना ही खात्री पटलेली आहे की आपले काही जास्त दिवस नाही आहेत, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ओरपून घ्या, सगळं काढून घ्या, नंतर मुंबई किंवा महाराष्ट्राचं काय व्हायचं ते होऊ देत. अनिलजी, आता येत्या काळात 3 निवडणुका होणार आहेत. 2017 साली पालिकेवरती भाजपने भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले होते. त्यावेळेला तुम्ही कायद्याच्या भाषेत उत्तर दिले होते आणि त्यावेळेला शिवसेनेचा मोठा विजय झाला होता. यावेळेला असं काय ठरवलंय का रणनीती वगैरे? म्हणजे केवळ पालिकेपुरता नाही आहे अनिलजी, तर ज्या 3 निवडणुकांचं आत्ताच घोलप बोलले त्यात लोकसभा पालिका म्हणून बघतच नाही. हो, मी महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न म्हणून बघतोय. याच्यामध्ये 3 निवडणुका होणार आहे. महानगरपालिका या शहराच्या आहेत, त्याच्यामध्ये शहराचे प्रश्न मांडले जातील. राज्याचे प्रश्न हे विधानसभेच्या निवडणुकीत मांडले जातील आणि केंद्राचे प्रश्न आहेत ते लोकसभेच्या निवडणुकीत मांडले जातील. आज केंद्रशासित योजनांचा लाभ महाराष्ट्राला किती मिळाला, महाराष्ट्र किती टॅक्स देतो आणि त्याच्या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळतं, हा देखील फार महत्वाचा विषय. आज सगळ्यात जास्त टॅक्स देणारा महाराष्ट्र राज्य आहे आणि ह्या महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला परतावा किती येतोय, परत पैसे किती येत आहेत, त्याच्यात महाराष्ट्राचं काय होणार आहे, हे सगळे प्रश्न कोणीतरी विचारायला नको? आणि ते विचारण्याची जबाबदारी आमची आहे. अनिलजी, एक महत्वाचा प्रश्न, मुंबईतील अनेक प्रकल्पांचा उल्लेख होतो. आताच यामिनी दळवी बोलल्या तसं की मुंबईकरांना किती हाल सध्या सोसावे लागतात, विशेषतः वाहतूक कोंडी
मुंबई जणू काय त्या वाहतूक कोंडीची राजधानी झाली आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा तयार आहे, वाट पाहतोय, अरे खुला करा मला, असे अनेक प्रकल्प आहेत. हे जे चाललेलं आहे हे नेमकं राजकीय श्रेयवादातून आहे की आणखी काहीतरी मुंबईच्या विकासाच्या मार्गातील झारीतील शुक्राचार्यांचं मिस प्लॅनिंग आहे, त्यांना मिस मॅनेजमेंट आहे असं तुम्हाला वाटतं? हे सगळेच विषय याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये श्रेयवादाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोड हा शिवसेनेचा किंबहुना उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याची सुरुवात आमच्याकडनं झाली. आता त्यांनी पहिला टप्पा पूर्ण केला आहे. परंतु या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यायची ते वाट बघतायत. कारण महाराष्ट्र हा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाला फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मोदी साहेब येतील, घोषणा करतील आणि असे वारंवार मोदी साहेबांना मुंबईत आणून किंवा महाराष्ट्रात आणून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या घोषणा होतील, मोठे मोठे प्रकल्प जाहीर केले जातील, मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामुळे आजही तयार असलेल्या रोडचं उद्घाटन होत नाहीये. पण मला एक खात्री आहे की हा ड्रीम प्रोजेक्ट जो कोस्टल रोडचा आहे तो जर पूर्ण झाला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या कोस्टल रोडमुळे मुंबईची एक बाजूची वाहतूक किमान सुरळीत होईल असा मला विश्वास आहे. अनिलजी, स्पष्ट शब्दात की मतांच्या राजकारणासाठी मुंबईकरांचा हिताचा घात होतोय का? अगदी 100% मतांसाठीच हे सगळं चाललेलं आहे असं माझं मत आहे. याच्यात मुंबईचं प्रेम असणारा माणूस कोण आहे? एकाही माणसाला मुंबईबद्दल प्रेम नाही, ना भारतीय जनता पक्षाला, ना शिंदे गटाला, ना राष्ट्रवादी काँग्रेसला. आमचं तर जन्मभूमी मुंबई आहे, कर्मभूमी मुंबई आहे. आम्ही जगलोच इथे, याच वातावरणात मोठे झालो. त्याच्यामुळे मुंबईवरती असणारं प्रेम हे काय आम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे मुंबईला जरी टाचणी टोचली तरी त्याची पहिली कळ आम्हाला लागते आणि त्यामुळे आम्ही सतत मुंबईवरती बोलत असतो. त्याचं कारण असं की आमची राजकीय कारकीर्दच इथे फुललेली आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रश्नांवरती आम्ही बोलणार, आम्ही राज्याच्या प्रश्नांवरती बोलणार. पण मुंबईबद्दल आपण जे म्हणताय की वेठीला धरणं, आम्हालाच वेठीला धरलं जाते कारण आम्ही मुंबईकर आहोत. धन्यवाद अनिलजी. अनेक मुद्द्यांवर आपण बेधडकपणे उत्तर दिली, मोकळेपणाने बोललात. पुढारी न्यूजच्या ओपन फोरम आणि इतरही कार्यक्रमात सातत्यानं आपण असंच संवाद साधत राहावं एवढीच तुम्हाला विनंती आहे. ओपन फोरममध्ये इथंच थांबूया, मात्र थांबताना ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात. पहिली ब्रेकिंग होती आजची की जे शिवसेनेचे नेते कारवाईच्या भीतीने जातात त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर बिझनेस पार्टनर यांच्यावर दबाव आणून त्यांची भीती घालून त्या नेत्यांना फोडलं जात आहे. तसंच आताचं मराठा आरक्षणाविषयीचं सुद्धा सरकारनं खरोखर ट्रिपल टेस्टचं संपूर्ण मापदंड पाळलेत का? ते आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न दिसत आहेत का? एक नाही अनेक गोष्टींवर अनिल परब मोकळेपणाने बोलले. ओपन फोरममध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.